नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता अशोक मामा एक चार्ट तयार करतात. घरातील सगळी काही कामं लिहिली जातात आणि वरती संयमी, ईशा आणि इरा हे तिघांची नावं असतात. हे तिघ जण, राधा आणि किशा मामा, हे काय काय काम करतात त्यावरून ते तिघ जण त्यांना मार्क्स देणार असतात. आता अशोक मामा राधा आणि किशाला म्हणतात की हे बघा, तुम्ही जे जे काम कराल, ज्यात काही तुमचा खाडा होईल, जे चुकीचं काम कराल, त्या सगळ्यांवरती ही तिन्ही मुलं तुम्हाला मार्क्स देणार आणि जेवढे कमी मार्क्स असतील तेवढेच ते पैसे तुमच्या पगारातून कट होणार. आता हे ऐकताच राधाकिशा म्हणू लागतात की भाऊजी असं कशाला करायचं, आम्ही करतो की सगळी कामं. अशोक मामा म्हणतात नाही नाही, नुसती कामं करून चालणार नाही, कामं ही चोख झाली पाहिजेत. जेवढी तुमची कामं चांगली असतील तेवढेच तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील आणि जेवढी कामं तुमची चांगली नसतील, जेवढे खाडे असतील तेवढेच तुमचे मार्क कमी होणार. मार्क कमी तर तुमचा पगार पण कमी. पुढे आता अशोक मामा म्हणतात, बरं मला एक सांगा, रात्रीच्या स्वयंपाकाची तारीख कुठपर्यंत आली आहे? तर इकडे इरा म्हणते की आजोबा मला नाही वाटत काही तयारी झाली असेल. अशोक मामा म्हणतात, काय घरगडीने अजून काहीच तयारी केली नाही, रात्रीचं जेवण तयार नाहीये? इरा लिहून टाक 0 मार्क. आता हे ऐकताच राधाकिशा म्हणायला लागतात की नाही नाही नाही, आम्ही करतो करतो असं म्हणत तिथून ते पळ काढतात. इकडे अशोक मामा, इरा, ईशान तिघ जण हसू लागतात. त्यानंतर हा झालेला सगळा किस्सा अशोक मामा ईश्वर काकांना जाऊन सांगतात. ईश्वर काका पण हसतात आणि म्हणतात, थोडक्यात काय, तू त्यांना घरगडी बनवून टाकले. अशोक मामा म्हणतात, नाहीतर काय, अरे मला युनियनचं सांगायला लागले रे ते. म्हटलं थांबा, आता नाही यांना चांगले अद्दलच घडवतो. पुढे ईश्वर काका म्हणतात, बरं अशोक, वर्षाने जे सांगितले ते आपल्याला करायचे हा नक्की? अशोक मामा म्हणतात की हो, मी त्याचा विचार करतोय, पण आता त्यांनी मला सापडायचं तरी कुठे रे? इतकी वर्ष काही एक संपर्क नाहीये, कुठे असेल काय असेल काही सांगता येत नाही. ईश्वर काका म्हणतात, पाव पाव, नक्कीच काहीतरी होईल, सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल. तेवढ्या तिथे तुषार येतो. तुषार अशोक मामांना म्हणतो की काका, माझं एक काम होतं, उद्या प्लीज बाबांना घेऊन तुम्ही हॉस्पिटलला जाल का? कसं आहे ना, तिथला जो डॉक्टर आहे तो मुंबईमध्ये उद्याच येणार आहे आणि नेमकी उद्या मला दिल्लीला मीटिंगसाठी जावं लागणार आहे, तर प्लीज तुम्ही त्यांच्यासोबत जाल का? अशोक मामा म्हणतात, ठीक आहे जाईल, काही हरकत नाही आहे, तसं मी माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा सांगतो. तुषार म्हणतो, आणखीन एक जोखमीचं काम होतं. काय ना, उद्या हॉस्पिटलला जाताना 5 लाख कॅश ठेवावी लागणार आहे, मी ती तुमच्याकडे देतो, म्हणजे कसं तुम्ही असाल तर तुम्ही व्यवस्थित निहाल ना. अशोक मामा म्हणतात, हो ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे तुषार म्हणतो, मी येतोच, असं म्हणून तुषार तिथून निघून जातो. पुढे आता अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात, चल ईश्वर, मी निघतो आता. त्यानंतर आपण असं पाहतो की अनिश ऑफिसवरून घरी येत असतो, तर इकडून आता किशा मामा हे चिडून आणि बडबड करत तिथून निघालेले असतात. अनिश विचारतो की काय मामा, काय झालंय, कुठे निघालास तू? तर किशा मामा म्हणतात की मी चाललो इथून निघून. अनिश हसतो आणि म्हणतो की जा. तर किशा मामा म्हणतात, अरे काय तू जा मला म्हणतोयस, सगळेजण मला फक्त काम सांगतात, मला घरगडी बनवून टाकले, माझ्याबद्दल कोणाला काही वाटतच नाही. यावरती आता अनिश हसायला लागतो. तर किशा मामा म्हणतात, ये हसू नकोस हा, हसू नकोस, हे बघ तुझ्या बापानं मला घरगडी बनवलंय ना, तर तो उद्या तुला सुद्धा घरगडी बनवेल. तर अनिश चिडून म्हणतो की मामा जरा तोंड सांभाळून बोल हा. तर किशा मामा म्हणतात, नाही तर काय, अरे तुझी आणि माझी गत सेमच आहे ना, हे बघ माझ्याकडे पैसा नाही, तुझ्याकडे पैसा नाही, त्यामुळं आपल्याला कुणी किंमत देत नाही, आपल्याला अशीच कामं सांगतात, आपल्याला घरगडी बनवतात, बघ तुला पण घरगडीच बनवणार. यावरती अनिश म्हणतो, असं काही होणार नाहीये, आता मला ना कळाले पैसा कसा कमवायचा असतो ते. मामा तू आणि मामी दोघं जण फक्त आवाज करतात, करत तर काहीच नाही. अरे माझ्याकडे बघ, आधी मला कळत नव्हतं पैसा कसा कमवायचा ते, पण आता मला चांगलंच कळाले पैसा कसा कमवायचा ते. आता बघ माझ्याकडे खूप सारे पैसे येणार आहेत. तर केशवभाऊ खुश होतात आणि म्हणतात, हा काय, मग तसंही मला नोकर बनवायचंच आहे ना, तर मी तुझाच नोकर होतो ना. तर आता अनिश म्हणतो की नोकर बनायची काहीच गरज नाही, आता आपण सगळेजण श्रीमंत होणार आहे. यावरती केशवभाऊ खूप खुश होतात आणि म्हणतात, सगळे म्हणजे मी पण श्रीमंत होणार आहे का? अनिश म्हणतो की हो मामा, तू पण श्रीमंत होणार आहेस. यावरती केशवभाऊ फार खुश होतात आणि म्हणतात, बरं चल, आता एवढं बोलून बोलून माझ्या घशाला कोरड पडली, त्याच्यामुळं आता घसा ओला करावा लागेल ना, चल येतोस का माझ्यासोबत, तेवढंच तू पण बिल देशील. अनिश म्हणतो, नाही मला नाही जमणार, पण थांब मी तुला पैसे देतो. असं म्हणत अनिश पाकिटातून 500ची नोट काढतो आणि केशा मामाला देतो आणि म्हणतो की मामा, ती रोजची जी दारू असते ना देशी, ती नको पिऊस, ह्यावेळेस ना इंग्लिश पे इंग्लिश. असं म्हटल्यावरती आता केशा मामा फार खुश होतात आणि तिथून ते निघून जातात. तर इकडे आता संयमी भैरवीकडे येते आणि म्हणते की माऊ, मला तुझी थोडी हेल्प हवी आहे का वेळ? भैरवी म्हणते, बोल ना, काय हेल्प हवी आहे? संयमी सांगते की हे बघ, मला काय वाटतं की आता मी एक ऑर्डर घेतलेली, ती कंप्लीट झाल्यानंतर चांगला बिझनेस टाकावा, तू पण मला हेल्प करशील का? आय नो तुझं स्किल आणि हे स्किल थोडं वेगळे, पण तुला खूप आयडिया आहेत ग चांगल्या, तेवढीच मला मदत होईल. हे बघ तसंही नाही तरी तू घरात आहेस ना, तुझं लक्ष पण थोडं डायव्हर्ट होईल, तू दुसऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होशील, थोडंसं तुझं पण मन हलकं होईल.
भैरवी म्हणत असते, "हो बाळा, पण बिझनेस स्टार्ट करायचा म्हटल्यावरती त्याच्यासाठी खूप काही लागतं गं. भांडवल लागतं, परत माणसं लागतात. त्याच्यानंतर सगळं काही आपल्याला मॅनेज करावं लागतं. एवढ्या छोट्या घरामध्ये आपण कसे मॅनेज करणार आहे?" संयमी म्हणते, की "माऊ, सगळं होईल गं. आपण सुरुवात तर करूया. हे बघ, इरू, ईशान आणि रियांश मला तिघंजणं मदत करतील. तू फक्त मला आयडिया दे. तू फक्त माझ्या सपोर्टला राहा." यावरती भैरवी म्हणते, "हो पाहू." तितक्यात पुढे आता संयमी म्हणते, की "माऊ, आपण एक काम करायचं का? आपण लोन घ्यायचं का?" भैरवी म्हणते, "काय लोन?" तेवढ्यात बाहेरून इरा ईशानचा आवाज येऊ लागतो. भैरवी म्हणते, की "इरू, ईशान, एवढा का आवाज करतात येत?" असं म्हणत आता संयमी आणि भैरवी दोघी जणी बाहेर येतात. तर बाहेर अनिशने इरू ईशानसाठी इम्पॉर्टंट चॉकलेट्स आणलेले असतात. आता ते पाहून संयमी म्हणते, "माझ्यासाठी नाही आणलं?" ईशान म्हणतो, "आणले ना, हे घे." असं म्हटल्यावरती त्यातलं एक चॉकलेट संयमीला देतं. तर संयमी म्हणते, की "वॉव! मला चॉकलेट हवंच होतं आणि त्यात पण इम्पोर्टंट. थँक काका." तर भैरवी म्हणते, "अरे अनिश, मुलांना साधी चॉकलेटंसुद्धा आवडतात." तर इरा म्हणते, "हो, पण आम्हाला ही चॉकलेटं जास्त आवडतात." तर अनिश म्हणतो, "हो ना, मग तुमच्यासाठी मी रोज आणत जाईल." भैरवी म्हणते, "अरे हो अनिश, पण आपल्याला हे आत्ता नाही शक्य होणार. याची काही एक गरज नाहीये." अनिश म्हणतो, की "तू काळजी करायची गरज नाही. ते मी आणलेत ना, मी एवढं तरी अफोर्डेबल करू शकतो. मुलांसाठी एवढं तर मी नक्कीच करेल." असं म्हटल्यावरती आता ही तिन्ही मुलं खुश होतात आणि तिथून निघून जातात. भैरवी अनिशला म्हणते, की "अनिश, खरंच गरज होती का हे सगळं आणायची? आणि एवढे भारीचे चॉकलेट आणायची काय गरज होती? किती पैसा खर्च होतोय?" यावरती अनिश म्हणतो, की "तू काळजी करू नकोस. मी पैसे कमवतोय ना, मी करेल काय करायचे ते मॅनेज." असं म्हणून अनिशही तिथून निघून जातो. भैरवी मात्र विचारात पडते, की अनिश हा असा का वागतोय? त्यानंतर आता अशोक मामा येतात आणि राधाकिशाचा काम केलेला प्रोग्रेस चार्ट पाहतात. त्यावरती 2 आणि 3 मार्क लिहिलेले असतात. अशोक मामा राधा मामींना म्हणतात, की "हे काय फक्त 2 आणि 3 मार्क? हे असं करून ना तुम्ही स्वतःचंच नुकसान करून घेतायत. त्यामुळे आता तुमच्या पगारातनं खूप पैसे कट होणार आहेत." तितक्यात संयमी, इरा, ईशान तिघंजण येतात. संयमी सांगते, की "आजोबा, अहो हे तर काहीच नाही. आज ह्यांनी कपडे धुतले पण वाळतच घातले नाहीत." तर ईशान सांगतो, की "आणि हो, डायनिंग टेबलवरचा चहाचा डाग त्यांनी अजून तसाच ठेवलाय. तो पुसलाच नाही." इरा म्हणते, की "हो, आणि भांड्यांना तर साबणाचे डाग आहेतच." यावरती अशोक मामा म्हणतात, "काय, हे सगळं तसंच ठेवलेलं आहे तुम्ही?" तर राधावहिनी म्हणतात, "नाही नाही, करते ना मी, तुम्ही नका काळजी करू." अशोक मामा म्हणतात, की "हे बघा, मेहनतीने पैसे कमवा आणि ते खा, नाहीतर इथून चालते व्हा." असं म्हटल्यावरती राधावहिनी म्हणतात, की "नाही नाही, करते करते." असं म्हणत ते तिथून पळून निघून जातात. पुढे आता ही तिन्ही मुलं अशोक मामांना थम्स अप करतात आणि हसत तिथून निघून जातात. तेवढ्यात आता पाठीमागून अनिश येतो. अशोक मामा अनिशला म्हणतात, की "तुझं तुषारसोबत बोलणं झालं का?" अनिश म्हणतो, "कशाबद्दल?" अशोक मामा म्हणतात, की "उद्या मला ईश्वरला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. एक महत्त्वाचं काम आहे, त्याची ट्रीटमेंट आहे." तर अनिश म्हणतो, "बरं मग?" तर अशोक मामा म्हणतात, की "उद्या 5 लाख रुपये कॅश घेऊन जायचे. तिथे लागणार आहे. हे मी तुझ्या आत्ताच कानावर घालून ठेवतो. नाहीतर परत म्हणशील, की मी तुला सांगितलंच नाही." असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. आता हे ऐकून अनिश फार खुश होतो. त्यानंतर आता रात्री सगळेजण झोपलेले असताना अनिश बाहेर येतो. हळूच इकडे-तिकडे पाहू लागतो. त्यानंतर किचनमध्ये जातो आणि पडदा उडवून बघतो तर आतमध्ये किशा मामा आलेलाच नसतो. आता अनिशला टेन्शन येतं, की किशा मामा नक्की कुठे गेलाय ते. असं म्हणत आता तो घराबाहेर येतो. तर किशा मामा हे दारू पिऊन आलेले असतात आणि ते आता मोठमोठ्याने बडबड करत येतात. अनिश त्यांना शांत करतो आणि म्हणतो, की "मामा, एक काम करायचंय. तुला अजून पैसे हवेत का?" यावरती आता किशा मामा खूप मोठ्याने ओरडायला लागतात, की "हां, हां, पाहिजेत, पाहिजेत" मोठ्याने म्हणायला लागतात. तर अनिश त्यांना शांत करत म्हणतो, की "1 मिनिट शांत हो आणि मी जे काम सांगेल ना ते करायचं." आता काम करावं लागेल म्हटल्यावरती किशा मामा मोठमोठ्याने रडायला लागतात आणि म्हणायला लागतात, की "सगळेजण मला काम सांगतात, सगळेच माझे ठासतात. आता तू सुद्धा मला काम सांग." असं म्हणत आता दारूच्या नशेत मोठमोठ्याने रडत असतात. तर अनिश त्यांना शांत करत म्हणतो, की "1 मिनिट ऐक जरा माझं तू नीट. पूर्ण ऐकून घे. मी तुला काम सांगेल ते काम जर तू केलंस ना, तर तुला मी खूप सारे पैसे देईल." आता हे ऐकल्यावरती किशा मामा फार खुश होतात आणि म्हणू लागतात, की "सांग, सांग, काय करायचंय?" तर आता अनिश सांगतो, की "हे बघ, उद्या काही झालं तरी बाबाला घराबाहेर पडून द्यायचं नाही." आता हे किशा मामा दारूच्या नशेत असतात. हे उलटं-पालटं म्हणायला लागतात, की "काय, घराबाहेर पडून द्यायचं नाही?" तर अनिश परत एकदा किशा मामाला 2-3 वेळा नीट समजून सांगतो, की "उद्या काही झालं तरी बाबांना घराबाहेर पडून द्यायचं नाही. समजलं?" असं म्हणत अनिश किशा मामाला पकडतो आणि आतमध्ये घेऊन येतो. आता किशा मामा दारूच्या नशेत असतात. ते इकडून-तिकडून डगमगत चाललेले असतात. तर अनिश आता समोर पाहतो, की फ्लॉवर पॉट असतो. तो फ्लॉवर पॉट घेतो आणि जोराचा ना किशा मामाच्या डोक्यात मारतो आणि त्याला खाली पाडतो. आता तो फ्लॉवर पॉट लागल्यामुळं किशा मामा चक्कर येऊन खाली पडतो. आता अनिश मोठमोठ्याने ओरडायला लागतो, की "मामा, मामा." आता अनिसचा आवाज ऐकताच ईशान पटकीने उठतो आणि लाईट लावतो. सगळेजण गोळा होतात. आता भैरवी सुद्धा बाहेर येते आणि म्हणते, की "हे काय झाले?" राधा मामी सुद्धा येतात आणि रडायला लागतात आणि म्हणतात, "काय झालं माझ्या माणसाला, काय झालं? पाणी आणा, पाणी आणा." हा एकदम सगळ्यांचा गोंधळ उडतो आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो.
हा अनिश पैशासाठी काय करेल ना काही सांगता येत नाही. असो, उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की किशा भाऊंमुळे आता अशोक मामांना उशीर झालेला असतो. अशोक मामा म्हणतात, अरे काय ह्यामुळे ना मला उशीर झालाय, मला ईश्वरला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. तर अनिश म्हणतो की बाबा तुम्ही काळजी करू नका, माझं आवरलंय, मी ईश्वर काकांना घेऊन जातो. असं म्हणत आता अनिश ईश्वर काकाकडे येतो. ईश्वर काका म्हणतात, तू कसं काय आला, अशोक येणार होता. तर अनिश म्हणतो, अहो काका असं काय करताय, नीट आठवा, मीच येणार होतो, बाबा नव्हते येणार. तर ईश्वर काका म्हणतात, हा का, बरं ठीक आहे. अनिश म्हणतो, बरं तुषारने पैसे ठेवलेत ना 5 लाख रुपये, कुठे ठेवलेत. तर ईश्वर काका कपाटातून ते पैसे काढून अनिशच्या हातात देतात. अनिश ते पैसे पाहून फार खुश होतो. त्यानंतर आपल्याला असं यांनी दाखवलेलं आहे की उद्या अनिश त्यातले 4 लाख रुपये हा त्या माणसाला देतो आणि म्हणतो की मला 30% व्याजदराने हे मला पैसे परत करा. असं म्हटल्यावरती तो माणूस पण खुश होतो. तर उद्याच्या भागात आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.